म्हणून आपण त्या भजनामध्ये म्हणतो ना, फिरता तू तीरंदाज बना निज लक्ष्य का कुछ भी ध्यान नहीं, तू कैसे तीर चलाएगा जब पहला निशाना भूल गया, चेतन को मिला जब नरतन तो फिर इस हाट में 12 बाट हुआ निज हाट में आना. असं भजन ऐकले ना तुम्ही? अम्मा सांगत होती, फिरता तू तीरंदाज बना. ऐक, तीरंदाज आहे तुम्ही सगळे, बरोबर. पण काय लक्ष काय? तीरंदाजाचं लक्ष काय? अर्जुनाचं लक्ष काय होतं? बाकीच्यांचं लक्ष कुठं होतं? द्रोणाचार्यांनी त्यांना बाण सुद्धा मारू दिला नाही, माहित आहे ना? परीक्षा घेतली होती की नाही द्रोणाचार्यांनी सगळ्या 100 कौरव आणि 5 पांडव जे शिकवायला होते ना धनुर्विद्या सगळ्या, त्यावेळेस त्यांना मग परीक्षा घेताना पोपट ठेवला होता की नाही झाडावर एक, आणि सांगितलं होतं की नाही डोळ्याला बरोबर नियम साधायचा म्हणून. मग सगळ्याला बोलवायचे, बाण धनुष्य घ्यायचे, हा लावा. मग काय काय दिसतंय? काय म्हटले? झाडं दिसतेत, पानं दिसतेत, फुलं दिसतेत, पोपट दिसतोय. चल कोण धनुष्य ठेव, चल पुढे चल. ही काय भानगड आहे? बाण सुद्धा मारून दिला नाही, कारण गॅरंटी होती की जर ह्याला बाण मारायला उगाच चुकणार, माझं प्रॉब्लेम येईल. म्हणजे द्रोणाचार्यांनी का शिकवलं यांना? बाण जाईल दुसरीकडेच ना. म्हणजे प्रत्येकाला विचारत होते, प्रत्येक जण येऊन आपल्याला जे काही डोळ्यानं दिसतंय तेच सगळं सांगत होतं, आपण तेच करतो. इंद्रियाने जे भासित